नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान या विषयातील आज आपण जे तुमचे पदार्थ विज्ञानमधले पहिले 2 टॉपिक आहेत, आयुर्वेद निरूपण व आयुर्वेद दर्शन निरूपण, या 2 टॉपिकमधले जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत किंवा जे महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे श्लोक आहेत व ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या SAQ किंवा LAQमध्ये लिहिणं आवश्यक असतं, तर ते श्लोक आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हे कोणताही एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ नाही आहे. यामध्ये मी तुम्हाला फक्त श्लोक सांगणार आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन सांगणार आहे आणि कोणकोणते श्लोक तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सर्व श्लोक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे कोणी कमेंट करू नका की फक्त श्लोक सांगितले, त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ वेगळा येणार आहे, म्हणजे नोट्सचा व्हिडिओ वेगळा येणार आहे. यात फक्त मी तुम्हाला इम्पॉर्टंट श्लोक सांगणार आहे. तर हे श्लोक तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. जेवढ्या जणांचे श्लोक पाठ होत असतील त्यांनी श्लोक पाठ करा. कमीत कमी पेपरमध्ये तुमचे सगळे मिळून 10 ते 12 श्लोक असणं गरजेचं असतं, कारण पेपर आयुर्वेदा म्हणजे आपण श्लोक प्लस त्याचं एक्सप्लेनेशन असं शिकतो. त्यामुळे श्लोकसुद्धा इम्पॉर्टंट असतात. छोटे छोटे श्लोक पाठ करून टाका. तर आयुर्वेद निरूपण यामध्ये कोणते कोणते श्लोक आहेत बघा. आयुचं लक्षण किंवा पर्याय, शरीरेंद्रिय सत्व आत्मा संयोगोधारी जीवितम नित्यगश्चानुबंधश्च पर्यायेर आयुर उच्यते. तर हा चरक सूत्रस्थान 1 मधला श्लोक आहे, हा पाठ करा. त्यानंतर आयुर्वेद पर्याय, तत्र आयुर्वेद शाखा विद्या सूत्रम ज्ञानम शास्त्रम लक्षणम तंत्रम अर्थांतरम. हा चरक सूत्रस्थान 30 मधला श्लोक आहे. त्यानंतर आयुर्वेद लक्षण, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. हा तर श्लोक तुमचा पाठ असणं, तोंड पाठ असणंच आवश्यक आहे, कारण हे तर आयुर्वेदाचं लक्षण आहे, सगळीकडे तुम्हाला यूज होतं. चरक सूत्रस्थान 1 मधला श्लोक आहे. त्यानंतर आयुर्वेदाचं प्रयोजन किंवा उद्देश, प्रयोजनम चास्यम स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनच. हा चरक सूत्रस्थान 30 मधला श्लोक आहे, हा देखील तुम्ही व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर सिद्धांताची व्याख्या, अथ सिद्धांतो नाम य स परीक्षकेर बहुर्विधम हेतुभिश्च साधयित्वा स्थापयते निर्णया. चरक विमानस्थान 8 मधला श्लोक आहे. सिद्धांताची व्याख्या आहे, ती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तेवढी पाठ करा. त्यानंतर सिद्धांत प्रकार, 4 प्रकारचे सिद्धांत असतात. सहचतुर्विध, सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांत चेती. 4 सिद्धांताची फक्त नाव आहेत, तो श्लोक तुम्ही पाठ करू शकता. चरक विमानस्थानमधला श्लोक आहे. त्यानंतर सर्वतंत्र सिद्धांत, तत्र सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन सर्वस्मिन तंत्रे ततद प्रसिद्धम. चरक विमानस्थान 8 मधला आहे. त्यानंतर साम्य वैषम्य सिद्धांत, रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता. ह्याचा तुम्हाला SAQ विचारतात सेपरेट, तर त्यामध्ये श्लोक लिहिणं आवश्यक असतं. विकारो धातू वैषम्य साम्यम प्रकृतीर उच्यते. तर हे जे आत्तापर्यंत आपण श्लोक पाहिले ते तुम्हाला पदार्थ विज्ञानच्या पहिल्या टॉपिकमध्ये म्हणजे आयुर्वेद निरूपणमध्ये इम्पॉर्टंट आहेत. तेवढे 7 ते 8 श्लोक असतील तर ते पाठ करून टाका. त्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड टॉपिकमधले म्हणजे आयुर्वेद दर्शन निरूपणमधले काही श्लोक बघणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला दर्शनची व्याख्या, दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम किंवा तत्वज्ञान साधन शास्त्रम दर्शनम. त्यानंतर आस्तिक दर्शन, अस्ति परलोक इत्येवम अति यस्य स आस्तिक. त्यानंतर नास्तिक दर्शन, नास्ति परलोक इत्येवम अति यस्य स नास्तिक. सांख्य दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती क्रमाचा श्लोक आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला SAQ विचारू शकतात. त्यामध्ये सांगितले की सृष्टी उत्पत्तीचा क्रम कसा आहे, तर सत्व रजस्तमसा साम्यावस्था प्रकृती महान महतो अहंकारो अहंकारात पंचतन्मात्रा यन इंद्रियम तन्मात्रेभ्य स्थूलभूतानी पुरुष इति पंचविंशतिर्गण. म्हणजे 25 पुरुष कोणते आहेत हे पूर्ण श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्रिगुणांचा श्लोक आहे, सत्व रजस तमश्चेती त्रय प्रोक्ता महागुणा अष्टांग संग्रह सूत्रस्थानमधला. त्यानंतर त्रिगुण सिद्धांताचा श्लोक आहे, रजसो मिथुनम सत्व सत्वस्य मिथुन रज उभयो सत्व रजसो मिथुन तम उच्यते. पंच ज्ञानेंद्रिय बुद्धी इंद्रियानी चक्षु श्रोतघ्राण रसन त्वगख्यानी. पंच कर्मेंद्रिय वाक पाणीपाद पायू उपस्था कर्मेंद्रिय अन्याहू. तर हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय त्यांचा श्लोक आहे, कमीत कमी नावं तरी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रकृती व पुरुष साधर्म्य, आता ऊर्ध्वम प्रकृती पुरुषयो साधर्म्य वैधर्म्य व्याख्यास्याम. म्हणजे आता साधर्म्य आणि वैधर्म्याची व्याख्या सांगतात. तद्यता उभाव अप्यना आदी उभाव अप्यना अंतो उभाव अप्य लिंगो उभाव अप्य नित्यो उभाव अप्य परो उभौच्च सर्वगतो इति. प्रकृती व पुरुष वैधर्म्याचा श्लोक, एका तु प्रकृती चेतना त्रिगुणा बीजधर्मिनी प्रसवधर्मिनी अमध्यस्थधर्मिनी चेती बहवस्तु पुरुषाश्चेतना अवंतो अगुणा अबीजधर्मनो प्रसवधर्मनो मध्यस्थ धर्मनोश्चेती. हे 2 श्लोक जरा मोठे आहेत, 3-3 लाईनीचे आहेत. होत असतील तर पाठ करा, नाहीतर इग्नोर करा. ते शक्यतो नाहीच विचारणार, त्यामुळे नाही केले तरी चालतील. फक्त त्यांचं एक्सप्लेनेशन एकदा बघून घ्या. त्यानंतर सत्कार्यवाद, असत अकारणात उपादान ग्रहणात सर्वसंभव अभावात शक्तस्य शक्य करणात कारण भावाच्य सत्कार्यम.
सत्कार्यवादाचा श्लोक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर यामध्ये काही छोटे छोटे 1-2 लाईनीचे, एकच लाईनीचे श्लोक आहेत, ते एकदा करून घ्या. योग व्याख्या, योगश चित्तवृत्ती निरोधा किंवा मग योग कर्मसु कौशल्यम भगवद्गीतामधला श्लोक आहे. त्यानंतर परमाणूची व्याख्या, परमाणुत्वम परिमाणवान परमाणु, पदार्थाची परिभाषा, पदस्य अर्थ पदार्थ, पदार्थाचं लक्षण, अभिधेयत्वम पदार्थ सामान्य लक्षणम, पदार्थाची संख्या, द्विविधम एवं खलु सर्व सच्चा सच. तर हे होते काही पदार्थ विज्ञान ह्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टॉपिकमधले काही इम्पॉर्टंट श्लोक जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यातले सुद्धा जेवढे तुमचे पाठ होत आहेत तेवढे पाठ करून घ्या, रोज वाचा, एका कागदावर लिहून काढा. तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच हे उपयोगी पडतील. आणि तसंच जर तुम्हाला इतर कोणत्याही विषयाचे किंवा कोणत्याही टॉपिकचे श्लोक पाहिजे असतील किंवा काही तुम्हाला वेगळी आयडिया असेल की हा व्हिडिओ आम्हाला पाहिजे, तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील, हँड रिटन नोट्स पाहिजे असतील, तर तो टॉपिक देखील तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तिथे रोज नवीन अपडेट्स येत राहतात. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.